हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला पॉलिमॉर्फिझम मध्ये नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचा. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉलिमॉर्फिझम मध्ये कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम काय असतो, तो कसा यूज होतो, त्याचप्रमाणे त्याचे टाइप्स म्हणजे फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग असे दोन वेगवेगळे टाइप्स आहेत आणि त्या प्रत्येक टाइप विषयी आपण माहिती बघितलेली आहे आणि त्याचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघितले. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण पॉलिमॉर्फिझमचा नेक्स्ट पॉइंट म्हणजेच रन टाइम पॉलिमॉर्फिझम कसा यूज केला जातो याच्याविषयी आपल्याला बघ. ठीक आहे, तर बघा, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. दिस टाइप ऑफ पॉलिमॉर्फिझम इज अचीव्ड बाय फंक्शन ओव्हररायडिंग. तर रन टाइम पॉलिमॉर्फिझम म्हणजेच फंक्शन ओव्हररायडिंग असं आपण म्हणू. तर आपण कंपाइल टाइम पॉलिमॉर्फिझम मध्ये काय बघितलेलं आहे, फंक्शन ओव्हरलोडिंग आणि ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बरोबर आहे. आता ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे. ओव्हरलोडिंग म्हणजे काय असणार आहे, सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. मी काय म्हणलं, ओव्हरलोडिंग म्हणजे काय, सेम फंक्शन नेम विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट. आता फंक्शन ओव्हररायडिंग मध्ये काय असणार आहे, सेम फंक्शन नेम विथ सेम पॅरामीटर लिस्ट. म्हणजे दोन्ही डिफरन्स काय, सेम फंक्शन नेम सेम पॅरामीटर लिस्ट. पण फंक्शन ओव्हररायडिंग हे कुठे वापरलं जातं, इनहेरिटन्सच्या केसमध्ये. म्हणजे समजा एखादं फंक्शन जर आपण बेस क्लास मध्ये वापरलं असेल तर सेम फंक्शन आपण ओव्हरराइड करू शकतो डिराइव्हड क्लास मध्ये. ठीक आहे, त्यालाच काय म्हणलं जातं, फंक्शन ओव्हरराइडिंग. तर परत फंक्शन ओव्हरराइडिंगची डेफिनेशन बघूया. फंक्शन ओव्हरराइडिंग ऑन द अदर हँड ऑकर्स व्हेन डिराइव्हड क्लास हॅज डेफिनेशन फॉर वन ऑफ द मेंबर फंक्शन ऑफ द बेस क्लास. म्हणजेच काय, थोडक्यात जे फंक्शन आपण बेस क्लास मध्ये क्रिएट केले ते सेम फंक्शन मेंबर फंक्शन जर आपण डिराइव्हड क्लास मध्ये ऍक्सेस केलं तर त्या फंक्शनला आपण काय म्हणू शकतो, फंक्शन ओव्हररायडिंग. दॅट द बेस फंक्शन इज सेड टू बी ओव्हररायडिंग. म्हणजे बेस क्लासचं फंक्शन आपण डिराइव्हड क्लास मध्ये ओव्हरराइड केले. ठीक आहे, आता बेस क्लास द फंक्शन ओव्हररायडिंग हे कसं क्रिएट केलं जातं, तर बाय युजिंग द व्हर्च्युअल फंक्शन. म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन यूज करून आपण फंक्शन ओव्हरराइड इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे, तर ते व्हर्च्युअल फंक्शन काय ते बघूया. अ व्हर्च्युअल फंक्शन इज अ मेंबर फंक्शन. व्हर्च्युअल फंक्शन काय असतं, मेंबर फंक्शन असतं, which is declared in the base class using the keyword virtual. म्हणजे एखादं फंक्शन जर आपल्याला व्हर्च्युअल फंक्शन म्हणून जर क्रिएट करायचं असेल तर व्हर्च्युअल कीवर्ड आपल्याला यूज केला जातो. बरोबर, and is redefined by the derived class. म्हणजे जर आपल्याला व्हर्च्युअल फंक्शन क्रिएट करायचं असेल तर ते आपण बाय युजिंग व्हर्च्युअल कीवर्ड ते क्रिएट करू शकतो. आणि ते कुठं क्रिएट करावं लागतं, तर ते बेस क्लास मध्ये क्रिएट करावं लागतं. आणि ते सेम फंक्शन आपल्याला डिराइव्हड क्लास मध्ये ओव्हरराइड करावं लागतं, तरच आपण ओव्हररायडिंग ही कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. ठीक आहे, when you refer to the derived class object using pointer or the reference to the base class, you can call the virtual function for the object and execute the derived class version of the function. म्हणजे थोडक्यात काय, जर व्हर्च्युअल फंक्शन जर आपण क्रिएट केलं असेल आणि ते जर आपल्याला ऍक्सेस करायचे असेल तर ते आपण ऍक्सेस करू शकतो बाय युजिंग द पॉइंटर टू द ऑब्जेक्ट. युजिंग पॉइंटर टू द ऑब्जेक्ट म्हणजे एक तर आपण डिराइव्हड क्लासच्या ऑब्जेक्टने ते कॉल करू शकतो किंवा आपण बेस क्लासच्या ऑब्जेक्टने कॉल करू शकतो बाय युजिंग द पॉइंटर टू दॅट बेस क्लास ऑब्जेक्ट ऑर द डिराइव्हड क्लास ऑब्जेक्ट. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, जर आपल्याला व्हर्च्युअल फंक्शन कॉल करायचे असतील तर पॉइंटर टू ऑब्जेक्ट ही कन्सेप्ट आपल्याला वापरावी लागते. ठीक आहे, in other words virtual functions are resolved late. That is,
कॉल्ड एज लेट बाइंडिंग और कॉल्ड एज अ रन टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे जर आपण पॉइंटर यूज केले तर पॉइंटर यूज केल्यामुळे ते जे फंक्शन्स असतील व्हर्च्युअल फंक्शन्स ते रन टाइमला कळेल की कुठलं फंक्शन आपल्याला कॉल करायचं. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, रन टाइम पॉलिमॉर्फिझम. म्हणजे बाय युजिंग द व्हर्च्युअल फंक्शन वी कॅन क्रिएट द रन टाइम पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे, द फंक्शन्स दॅट आर डिक्लेअर्ड विथ द व्हर्च्युअल कीवर्ड इन द बेस क्लास. म्हणजे फंक्शन जे आपण क्रिएट करणार आहे त्याला आपण व्हर्च्युअल कीवर्ड वापरला पाहिजे आणि त्याचप्रमाणे ते कुठे डिक्लेअर केले पाहिजे किंवा डिफाईन केले पाहिजे तर ते बेस क्लास मध्ये डिफाईन केले. ठीक आहे, हे झालं व्हर्च्युअल फंक्शन. आता काही रूल्स दिलेले आहेत व्हर्च्युअल फंक्शन कसं डिक्लेअर करायचं किंवा कधी डिक्लेअर करायचं, कुठं डिक्लेअर करायचं. ठीक आहे, फर्स्ट रूल बघा, व्हर्च्युअल फंक्शन्स कॅन नॉट बी स्टॅटिक. तर व्हर्च्युअल फंक्शन कॅन नॉट बी स्टॅटिक असं का, कारण मी मगाशी सांगितलेलं आहे की व्हर्च्युअल फंक्शन हे ऑब्जेक्टनी कॉल केले जाते. बरोबर आहे. मग स्टॅटिक याचा अर्थ काय, जेव्हा आपण स्टॅटिक वापरतो कुठलाही कीवर्ड व्हेरिएबल बरोबर किंवा एखाद्या फंक्शन बरोबर, तर त्या फंक्शनला किंवा तो व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्टची काही गरज नसते. ठीक आहे, म्हणून आपण स्टॅटिक वापरतो. म्हणजेच व्हर्च्युअल फंक्शन्स कॅन नॉट बी स्टॅटिक. आणि व्हर्च्युअल फंक्शन्स हे मेंबर फंक्शन्स आहेत आणि मेंबर फंक्शन्स जर असतील तर ते आपल्याला डॉट ऑपरेटरने ऑब्जेक्टनं कॉल करावे लागतील आणि ऑब्जेक्टनं कॉल केले तरच ते कॉल होतील. स्टॅटिकनं ऑब्जेक्टची काही गरज नसते. ठीक आहे, and also cannot be a friend function of another class. ठीक आहे, म्हणजे व्हर्च्युअल फंक्शन हे मेंबर फंक्शन्स असतात त्यामुळे फ्रेंड फंक्शन आपण करू शकत नाही. ठीक आहे, सेकंड बघा, व्हर्च्युअल फंक्शन्स शुड बी ऍक्सेस्ड युजिंग पॉइंटर. मगाशी सांगितलेलं की व्हर्च्युअल फंक्शन जर क्रिएट केले असतील तर ते पॉइंटरनी आपल्याला ऍक्सेस करावे लागतात. ठीक आहे, द प्रोटोटाइप ऑफ व्हर्च्युअल फंक्शन शुड बी सेम इन द बेस एज वेल एज डिराइव्हड क्लास. मी सुरुवातीला सांगितलेलं की व्हर्च्युअल फंक्शन जे क्रिएट केले असतील तर ते त्याचा जो प्रोटोटाइप म्हणजे त्याचा सिग्नेचर आणि त्याची फंक्शन बॉडी ही सेम असायला पाहिजे बेस क्लास मध्ये पण आणि डिराइव्हड क्लास मध्ये पण. म्हणजे जे आपण फंक्शन ओव्हरलोडिंग करतो डिफरंट पॅरामीटर लिस्ट तिथं चालणार नाही. इथं फंक्शनचं नाव पण सेम पाहिजे आणि फंक्शनची पॅरामीटर लिस्ट पण सेम पाहिजे, तरच आपण इथं म्हणू शकतो की हे फंक्शन ओव्हर रायडिंग आहे. ठीक आहे, दे आर ऑलवेज डिफाइंड इन बेस क्लास अँड ओव्हर रिडन इन डिराइव्हड क्लास. इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर डिराइव्हड क्लास टू बी ओव्हरराइड. म्हणजे बेस क्लास मध्ये जर डिफाईन केले असतील तर ते आपल्याला डिराइव्हड क्लास मध्ये ओव्हरराइड करावे लागतील. समजा डिराइव्हड क्लास मध्ये जर ओव्हरराइड नाही केले तर ते सेम व्हर्च्युअल फंक्शन बेस क्लास मध्ये जे केलेलं आहे ते सेम फंक्शन आपण डिफाईन करू शकतो कुठं, डिराइव्हड क्लास मध्ये. ठीक आहे, a class may have virtual destructor but cannot be virtual constructor. म्हणजे क्लास मध्ये आपण व्हर्च्युअल डिस्ट्रक्टर क्रिएट करू शकतो पण व्हर्च्युअल कन्स्ट्रक्टर क्रिएट करू शकतो. ठीक आहे, हे झाले थोडक्यात रूल्स फॉर टू क्रिएट व्हर्च्युअल फंक्शन्स. एक एक्झाम्पल बघूया व्हर्च्युअल फंक्शन साठी. आता इथे मी बेस नावाचा क्लास केलेला आहे आणि त्याच्यापासून डिराइव्हड क्लास हा क्रिएट केलेला आहे. आता बेस मध्ये मी व्हर्च्युअल फंक्शनच्या डेफिनेशन नुसार एक प्रिंट नावाचं फंक्शन घेतलेलं आहे ते मी व्हर्च्युअल केलेलं आहे बाय युजिंग व्हर्च्युअल ऍज अ कीवर्ड अटॅच्ड विथ void print. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये प्रिंट बेस क्लास हे मी प्रिंट केलेलं आहे. त्यानंतर शो नावाचं एक सिंपल फंक्शन केलेलं आहे. त्यानंतर बघा मी क्लास डिराइव्हड हा एक नवीन क्लास क्रिएट केलेला आहे बेस पासून आणि त्याच्यामध्ये सेम जे व्हर्च्युअल फंक्शन मी इथं डिफाईन केलेलं प्रिंट नावाचं सेम इथे यूज केलंय, फक्त त्याची फंक्शन बॉडी मी चेंज केलेली आहे. त्याच्यामध्ये प्रिंट डिराइव्हड क्लास हे फक्त मी प्रिंट केलेलं आहे आणि शो फंक्शन पण इथं मी डिफरंट केलेलं आहे. म्हणजेच एक सिंपल शो नावाचं फंक्शन आहे, मी हे डायरेक्टली विदाउट एरो ऑपरेटर आणि विदाउट पॉइंटर मी डायरेक्टली ऍक्सेस करू शकतो. पण जर मला प्रिंट हे फंक्शन ऍक्सेस करायचं असेल
तर त्यासाठी मला डॉट ऑपरेटरची काही गरज नाही आहे, त्याच्याऐवजी मला पॉइंटर आणि एरो ऑपरेटर वापरावे लागेल. ठीक आहे. मग इथे बघा मी बेसचा एक पॉइंटर क्रिएट केलेला आहे bptr, त्यानंतर डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट केलेला आहे. मग मी पॉइंटर मध्ये काय केलेलं आहे बघा, डिराइव्ह क्लासचा जो ऑब्जेक्टचा ऍड्रेस असेल तो मी कुठे घेतलेला आहे, बेस क्लासच्या पॉइंटर मध्ये घेतलेला आहे. आणि बेस क्लासच्या पॉइंटर नुसार मी प्रिंट फंक्शन आणि शो फंक्शन हे कॉल केलेले बघू शकता. बेस क्लासच्या पॉइंटरने मी डिराइव्ह क्लासचे फंक्शन्स कॉल केलेले आहेत बघू शकता. प्रिंट डिराइव्हड आणि शो नावाचं जे फंक्शन आहे ते कोणाचं घेतलेलं आहे, सेम बेस क्लासचं घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याचं आउटपुट पण इथं दिलेलं आहे बघा, प्रिंट डिराइव्हड क्लास शो बेस क्लास. म्हणजे याचा अर्थ काय, बेस क्लासच्या पॉइंटरने डिराइव्हड क्लासचे फंक्शन्स कॉल करू शकतो आणि बेस क्लासचे मेंबर फंक्शन्स पण कॉल करू शकतो. ठीक आहे. हे झालं व्हर्च्युअल फंक्शन. हा पण प्रोग्राम तुम्ही करून बघू शकता, आपण सक्सेसफुली रन होतोय. ठीक आहे. हे झालं व्हर्च्युअल फंक्शन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. तर प्युअर व्हर्च्युअल फंक्शन हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. प्युअर व्हर्च्युअल फंक्शनची डेफिनेशन आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये बघितलेली आहे बरोबर. आता ॲब्स्ट्रॅक्ट क्लास मध्ये जर एखादं सिंगल प्युअर व्हर्च्युअल फंक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बरोबर. म्हणजे काय, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन कसं डिक्लेअर करायचं, प्युअर व्हर्च्युअल फंक्शन विथ व्हर्च्युअल फंक्शन विथ असाइन्ड 0. म्हणजे एखाद्या व्हर्च्युअल फंक्शनला जर समजा 0 असाइन केलं तर त्याला आपण काय म्हणू शकतो, इट इज अन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. ठीक आहे. तर प्युअर व्हर्च्युअल फंक्शन साठी काहीतरी फॅक्ट्स दिलेले आहेत 3. फर्स्ट बघा, क्लास इज ॲब्स्ट्रॅक्ट इफ इट हॅज ॲटलीस्ट वन प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बरोबर. तर वी कॅन हॅव पॉइंटर्स अँड रेफरन्सेस ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट क्लास टर्म. म्हणजे इथं पण आपल्याला पॉइंटर्स वापरावे लागतील. ठीक आहे. इफ वी डू नॉट ओव्हरराइड द प्युअर व्हर्च्युअल फंक्शन इन डिराइव्हड क्लास. म्हणजे जर आपण बेस क्लास मध्ये प्युअर व्हर्च्युअल फंक्शन हे डिफाइन केलं असेल तर ते आपण डिराइव्हड क्लास मध्ये ओव्हरराइड करू शकत नाही. ठीक आहे. जर केले तर डिराइव्हड क्लास पण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास होऊ शकतो. याच्यासाठी एक आपण एक्झाम्पल बघूया. बघा इथं पण मी एक बेस क्लास घेतलेला आहे आणि त्याच्यापासून एक डिराइव्हड क्लास क्रिएट केलेला आहे. आणि बेस क्लास मध्ये एक मी काय केलेलं आहे बघा, एक प्युअर व्हर्च्युअल फंक्शन डिक्लेअर केलेलं आहे. मग ते कसं केलंय बघा, एक फन नावाचं फंक्शन व्हर्च्युअल फंक्शन आहे, त्याला फक्त मी 0 असाइन केलेला आहे म्हणून त्याला आपण म्हणू शकतो इट इज अ प्युअर व्हर्च्युअल फंक्शन. त्यानंतर एक मेंबर फंक्शन घेतलेलं आहे गेट एक्स आणि त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू मी रिटर्न केलेली. ठीक आहे. त्यानंतर बघा डिराइव्हड क्लास मध्ये एक व्हेरिएबल y नावाचा डिक्लेअर केलेला आहे. इथं पण द फन नावाचं फंक्शन मी इथं काय केलेलं आहे, कॉल केलेलं आहे. ठीक आहे. आणि डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट केलेला आहे. डिराइव्हड क्लासच्या ऑब्जेक्टने मी काय केलेलं बघा, फन नावाचं फंक्शन हे कॉल केलेलं आहे. म्हणजेच जर डिराइव्हड क्लासच्या ऑब्जेक्टने फन नावाचं फंक्शन जे दोन्ही मध्ये अवेलेबल असेल, बेस क्लास मध्ये आणि डिराइव्हड क्लास मध्ये, तर तो फक्त आणि फक्त डिराइव्हड क्लासचे फंक्शन्स कॉल करतो. ठीक आहे. आउटपुट मध्ये पण तुम्ही बघू शकता फन कॉल. ठीक आहे. हे झालं प्युअर व्हर्च्युअल फंक्शनचं एक्झाम्पल. हे पण सक्सेसफुल रन होते, हे पण तुम्ही ट्राय करून बघू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण रन टाइम पॉलिमॉर्फिझमच्या अंडर व्हर्च्युअल फंक्शन आहे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन, हे फंक्शन ओव्हररायडिंगच्या अंडर कसं काम करतं हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.